नमस्कार मैत्रिणींनो, मी तुमच्यासाठी अनारसा करताना काही खास ट्रिक आणि टिप्स कशा वापरायच्या की जेणेकरून एकदमच तुमच्या 4-5 अनारसा तयार होतील आणि अनारसा तळताना तेल पण फारच कमी लागेल. अनारसाचं पीठ तयार करताना आपण अशी एक गोष्ट वापरणार आहोत की त्यामुळे अनारसा छान फुलेल देखील, जाळीदार होईल आणि तेल देखील कमी लागेल. चला तर मग मस्त जाळीदार आणि पांढरा शुभ्र असा अनारसाची रेसिपी आपण तयार करायला घेऊयात. अनारसे तयार करताना आपल्याला कुठलेही जुने तांदूळ वापरायचे आहेत. मग ते रेशनचे असले किंवा अजून कोणते असले तरी देखील चालेल. मी इथे रेशनचा तांदूळ घेतलेला आहे. रेशनचा तांदूळ मी एक छोटा डब्बा भरून घेतला. तो आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि 3 दिवस हा तांदूळ भिजत ठेवायचा आहे. रोज आपल्याला हा तांदूळ धुवून त्याचे पाणी बदलत राहायचे आहे. चौथ्या दिवशी हा तांदूळ स्वच्छ धुवून मी एका चाळणीमध्ये काढून घेतला. आता यातले सगळे पाणी निघून जाईल असे तासभर हा तांदूळ आपल्याला असाच ठेवायचा आहे. असा हा तांदूळ पंख्याखाली नाही ठेवला तरी देखील चालेल. तांदूळ हा ओलसरच राहतो. असा ओलसरच तांदूळ आपल्याला मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे. अगदी तांदूळ हातात घेतला तरीसुद्धा हात हा अगदी ओलसर दिसतो. अशाच प्रकारे तांदूळ आपल्याला ठेवून तो मिक्सरमध्ये दळून घ्यायचा आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता की तांदूळ अजिबातच मोकळा नाही झालेला. तो थोडासा ओलसरच आहे. असा हा ओलसर तांदूळ मिक्सरमध्ये पटकन दळला जातो आणि त्याचे पीठ देखील हे छान तयार होते. दळलेला सगळाच तांदूळ आपण चाळणीने चाळून घेऊया. यासाठी मी इथे पीठ चाळायची चाळणी घेतलेली आहे. याच चाळणीने आता सगळा तांदूळ हा चाळून घेते. चाळल्यानंतर जी तांदळाची जाड कणी शिल्लक राहते ती पुन्हा आपल्याला मिक्सरमध्ये टाकून दळून घ्यायची आहे. पहा, तांदूळ हा ओलसर होता तरी देखील त्याचे पीठ हे किती छान पडलेले आहे. अशाच प्रकारे मी सगळा तांदूळ हा दळून घेते आणि चाळून घेते. सगळे पीठ चाळल्यानंतर अगदी थोडीशी कणी ही चाळणीमध्ये शिल्लक राहिली ती देखील मी ह्या पिठामध्ये टाकून घेतली आहे. म्हणजे आपला शिल्लक राहिलेली कणी ही देखील वाया जात नाही किंवा तिला कुठे ठेवायचा प्रश्न देखील राहत नाही. ते देखील मी ह्याच अनारसाच्या पिठामध्ये टाकून घेतले. आता ज्या डब्याच्या मापाने मी तांदूळ घेतले होते त्याच डब्याच्या मापाने इथे अर्धा डबा पिठी साखर घेतलेली आहे. अर्ध्या डब्याला देखील 1 चम्मच पिठी साखर ही कमी आहे. जर तुम्हाला फारच गोड वाटत असेल तर तुम्ही बरोबर अर्धा डबा किंवा त्याला 1 चम्मच पिठी साखर जास्त टाकली तरी देखील चालेल, पण त्यापेक्षा अधिक पिठी साखर ही टाकू नका. पिठी साखर टाकल्यानंतर आपल्याला हे पीठ छानपैकी एकजीव करून घ्यायचे आहे. 2 ते 3 मिनटं आता हे पीठ मी छानपैकी मळून घेते. म्हणजे हाताच्या गरमाईने त्या पिठाला छानपैकी पाणी सुटेल. पहा, पीठ हे छान ओलसर झालेले आहे. आता ओलसर झालेल्या ह्या पिठाचे आपण छोट्या छोट्या आकाराचे 2-3 लाडू बांधून घेऊयात. म्हणजे वेळेवर किती लाडवांचे अनारसे करायचे आहे ते आपल्याला समजते. तयार झालेल्या पिठापासून मी असे हे मध्यम आकाराचे 4 लाडू तयार करून घेतलेले आहे. आता हे लाडू एका डब्यामध्ये भरून आपल्याला ठेवून द्यायचे आहे. हे लाडू आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायचे नाही, ते बाहेरच ठेवायचे. तयार झालेले हे लाडू मी 3 दिवस डब्यातच ठेवलेले होते. आज चौथ्या दिवशी त्याचे आपण अनारसे करून घेणार आहोत. अनारसे करण्यासाठी मी इथे एक लाडू घेतलेला आहे. आता आपल्याला ह्या लाडवाचे पीठ छानपैकी हाताने चोळून मळून घ्यायचे आहे. हे पीठ मळल्यानंतर छान मऊ होते असे इतपत आपल्याला ते मळून घ्यायचे आहे. त्यासाठी ताटलीला थोडेसे तूप किंवा तेल लावून घ्यायचे. आता हे अनारसे तेलात टाकल्यावर छान फुलायला पाहिजे आणि जाळीदार व्हायला पाहिजे. तसेच त्यांनी तेलसुद्धा जास्त प्यायला नको. यासाठी एक खास ट्रिक म्हणजे अगदी 3 ते 4 थेंब हा लिंबाचा रस टाकावा आणि पीठ छानपैकी चोळून घ्यावे. म्हणजे अनारसे हे छान फुलतात आणि जाळीदार देखील होतात. तुम्ही नक्कीच अशी ही नवीन ट्रिक वापरून पहा. अगदी छान, अगदी जाळीदार आणि कमी तेलकट असे हे अनारसे तयार होतात. यानंतर पिठाचे असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि ताटलीमध्ये थोडंसं खसखस टाकून त्यावर ते
बोटाने थापून घ्यायचे. पण खसखस जर नसेल तर वेळेवर तुम्ही जाड रवा देखील वापरला तरी देखील चालेल. मी देखील जाड रव्यावरतीच हे अनारसे थापून घेत आहे. अनारसा तळताना तेल देखील आपल्याला फार गरम झालेले नको. अगदी थोडासा रवा आपण त्यात टाकून पाहूया. अगदी थोडेसे असे बुडबुडे आले म्हणजे एवढेच तेल आपल्याला गरम हवे आहे. आणि गॅस देखील आपल्याला अगदीच स्लो हवा आहे म्हणजे अनारसे फुलायला मदत होते. पहा, अनारसा टाकल्यानंतर अगदी किंचित असे बुडबुडे बाहेर पडतात. अनारसाच्या सगळ्या साईडने असे बुडबुडे निघाल्यानंतरच त्यावर आपण थोडे थोडे तेल टाकून तो तळून घेणार आहोत. असे हे तेल टाकून अनारसा तळला म्हणजे तो छान फुलतो आणि यात आपण लिंबाचा रस टाकल्यामुळे त्याला जाळी देखील ही फार छान येते. अनारसा हा तरंगू लागला म्हणजे तो तळून झालेला आहे. खालून हा थोडासा चॉकलेटी रंगाचा होतो म्हणजे अनारसा हा पूर्णपणे तळलेला आहे. पहिला अनारसा हा छान फुलला की लगेचच आपण दुसरा देखील टाकून घेणार आहोत. म्हणजेच एकाच वेळेस आपले जवळपास 2 अनारसे हे तयार होतात. पहा, मस्त असा अनारसा तयार झालेला आहे. वरून पांढरं शुभ्र आणि खालून असा चॉकलेटी रंगाचा असे हे अनारसे आपले तळून झाले आहेत. बऱ्याच वेळेस असे बोटाने अनारसे थापणे बऱ्याच जणांना जमत नाही. त्यासाठी अजून एक नवीन ट्रिक आहे. अनारसाच्या पिठाचा एक मोठा गोळा तयार करायचा आणि आपण पापड करतो त्या मशीनवरती खाली आणि वरती प्लास्टिकचा कागद ठेवून त्या पापडाच्या मशीनवरती गोळा हा अशा प्रकारे ठेवून द्यायचा. आपल्याला हव्या त्या जाडीचे अनारसे तयार होतील इतपतच आपल्याला ही मशीन प्रेस करून घ्यायची आहे. यानंतर आपल्याला ज्या आकाराचे अनारसे हवे आहे त्या आकाराचे वाटी किंवा डबा घेऊन असे ते कट करून घ्यायचे. यानंतर यावर अशा प्रकारे रवा लावून ते तेलामध्ये तळून घ्यायचे. रवा लावलेली बाजू ही नेहमी वरच्या साईडला आली पाहिजे. अशाच प्रकारे आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचे आहेत. असे हे तयार झालेले अनारसे आपण एकाच वेळेस 3-3, 4-4 अनारसे सहज तळू शकतो. पापड तयार करायचे हे मशीन वापरून तुम्ही असे भरभर असे अनारसे तयार करू शकतात. त्यामुळे कमी वेळेमध्ये आपले जास्तीत जास्त अनारसे हे सहज तयार होतात आणि अगदी सोप्या पद्धतीने अजिबातच थापायची त्याला गरज पडत नाही. वरून असे खरपूस आणि आतून असे मऊ असे हे अनारसे तयार झालेले आहेत. असे हे मशीनने तयार केलेले अनारसे आहेत तरी देखील ते छान फुलतात. आता अशाच प्रकारे मी सगळे अनारसे हे तयार करून घेते. पहा, मस्त असे आपले हे अनारसे तयार झालेले आहेत. पापडाची मशीन आणि लिंबाचा रस वापरण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. तुम्ही देखील ही पद्धत वापरून अनारसे तयार करून पहा. तुम्हाला देखील ते नक्कीच आवडतील. फार गोड देखील नाही आणि कमी असा हा तेलकट अनारसा तयार झालेला आहे. यातला एक अनारसा मी तुम्हाला तोडून दाखवते. पहा, अगदी छान आतून देखील असा हा जाळीदार तयार झालेला आहे. अशी ही अनारसा तयार करण्याची थोडी वेगळी पद्धत तुम्हाला जर आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.